बुलढाणा तालुक्यात अनेक ठिकाणी फर्निचर दुकानं सुरू असून काही जण अवैधपणे सागवानचं फर्निचर तयार करून विक्री करीत आहेत। देवघाट येथे आज 4 फेब्रुवारी रोजी बुलढाणा वन विभागाच्या पथकानं धाड टाकून विनापरवानगी कापलेला सागवन व रंधा मशीन असा एकूण 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमुळे परिसरातील सागवान तस्करांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे। बुलढाणा डीएफओ सरोज गवस यांना माहिती मिळाली की बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट परिसरातील बिरसिंगपूर रोडवर रमेश नाना बोराळे वय वर्ष 62 यांनी अवैध साग लाकडाची साठवणूक करून फर्निचर दुकानाजवळ लपवून ठेवला आहे। माहिती मिळाल्यावरून बुलढाणा आरएफओ सुनील वाकोडे यांनी तत्काळ घटनास्थळी पथक रवाना केले असता त्या ठिकाणी एक रंधा मशीन, गोल साग लाकडे, चौरस लाकडे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत अंदाजे 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फर्निचर दुकान मालक रमेश बोराळे विरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा वनपाल प्रदीप मुंढे, वनरक्षक QSB कराड, वनरक्षक समाधान झोटे, चालक संदीप मडावी, प्रवीण सोनवणे, पवन वाघ, दीपक सोनवणे, रवींद्र तायडे यांनी पार पाडली।